नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्या कपाशीला 15 दिवस पूर्ण झालेत आणि आपण याला पहिली वखरणी देत आहोत। आता आपण बघू शकतात की जे आपण 19-19चा डोस दिला, तसेच आता त्याच्यानंतर कीटकनाशक आणि आता जी वखरणी चालू आहे, यामुळे अगदी जोमाने आपली कपाशी ही वाढ करत आहे। आपण मागील स्प्रे दिल्यामुळे कपाशीमध्ये जे मावा तसेच तुडतुडे होते त्यांचे प्रमाण देखील कमी झालेलं आहे। आता काल परवाच जोराचा पाणी झाल्यामुळे थोडा जमिनीमध्ये ओलावा आहे, तरी देखील आपण बघू शकता की जे तण आहे ते खूप जास्त प्रमाणात उगवत आहे। त्यामुळे कपाशीला वखरणी देणं खूप आवश्यक आहे तण नियंत्रणासाठी। आता बघू, तुम्ही जवळून बघा की किती जास्त प्रमाणात तण उगत आहे। अगदी छोटे छोटे तण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात उगवून होत आहे। याला आपण निंदी केली मात्र तरी देखील नवीन तण हे उतरत आहे। आज आकाशमध्ये बघू शकता तुम्ही, खूप ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस येण्याची देखील दाट शक्यता आहे। बऱ्याच दिवसाच्या विलंबानंतर जवळजवळ 1 महिना उशिराने आपल्या नाशिक जिल्ह्यात पाऊस हा सुरू झालेला आहे। आता बघा, आपण मागील स्प्रे दिल्यामध्ये जो कपाशीवरती मावा तसेच तुडतुडीचे प्रमाण होते ते अगदी कमी झालेलं आहे। कोळपणी दिल्याच्या नंतर आपली जी शेती आहे याची अतिशय पोत सुधारते आणि आपण जे पुढचं पीक घेतो ते देखील अगदी चांगले येत असते। आता बघू शकता, कोळपणी दिल्यानंतर जे तण आहे याची जी मुळवा आहे तो वरती निघाला आणि यामुळेच जर थोडं देखील ऊन पडलं तरी हे तण मरून जाईल आणि यामुळे चांगल्या प्रकारे जे तण नियंत्रण आहे ते होणार आहे। कपाशी पिकास जर तुम्हाला यशस्वी पीक घ्यायचं असेल तर तण नियंत्रण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आपण बघू शकता की अगदी छोटे झाड असताना तण जर वाढलं तर जे झाडांना पोषक द्रव्य मिळणार असतात ते तण शोषून घेतो आणि परिणामी आपल्या पिकाची जी वाढ आहे ती कमी होते किंवा कमी जोमाने वाढ होत असते। त्यामुळे तण नियंत्रण हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक कपाशी पिकासाठी आपण असं म्हणू की आंतरमशागत हे खूप महत्त्वपूर्ण आहे। आता यासाठी आपण गोल वापरून देखील, म्हणजे जे कपाशी या पिकासाठी गोल वापरून देखील तण नियंत्रण करू शकतो। मात्र यामुळे आपल्या जमिनीची जी पोत आहे ती खालावते, परिणामी जे उत्पादन आहे भविष्य काळात कमी होऊ शकते। तर यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे वखरणी। वखरणीमुळे जे शेताची पोत आहे ती सुधारण्यास मदत देखील होत असते। आता ही आपली पहिली कोळपणी आहे। यानंतर आपण ज्यावेळेस दुसरी कोळपणी करू तेव्हा देखील व्हिडिओ बनवून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवू। त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे कपाशी पिकासाठी आपण कशा प्रकारे याचं तण नियंत्रण, कीड नियंत्रण तसेच कोणते खाद्य म्हणजेच रासायनिक खते दिले ज्यामुळे आपल्या कपाशीची वाढ ही अगदी चांगल्या प्रकारे होऊ शकते, याची वेळोवेळी आपण सदर चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहोत। त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच इतर शेतकरी बांधवांपर्यंत जे कपाशी या पिकाची लागवड केलेली आहे तर यांना काही अडचण येत असेल तर आपल्या चॅनलवरती जे तण नियंत्रण किंवा खत नियंत्रणासाठी आपण असं म्हणू की नियोजन कशा प्रकारे करू याची माहिती A to Z आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या व इतर जणांपर्यंत शेअर देखील करा। तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की आपण जे रासायनिक खताचा डोस जो आहे तो कोणता देणार। आता बघू शकता की किती निरोगी आपली कपाशी दिसत आहे। जवळजवळ 15 दिवसाचं हे वाढ आहे।